महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, आज खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र कर्नाटकातील जुने जाणकार असतील, शेतकरी असतील, डॉक्टर असतील यांना भेटून आपण वेगवेगळे विषय त्यांच्यासोबत आपण चर्चा करतोय की जेणेकरून आज एखाद्या भागातली माहिती ही दुसऱ्या भागात जाण्यासाठी आपण या सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करतोय. मंडळी, आजचा विषय हा शेवटपर्यंत बघा. आजचा विषय हा सर्वात महत्त्वाचा आहे की माझ्या गाईला, माझ्या या घरी असलेल्या गाईला मी वळू कोणता निवडायचा. कारण कोणताही वळू निवडायचा आणि होणारी पैदास ही कोणतीही होणार आणि मग त्याच्यानंतर ते कमीत कमी ते विक्री जर नाही झालं तर किती मोठा बोज आहे एखाद्या शेतकऱ्यावरती असू शकतो किंवा काय याचे अनुभव आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. भाऊ, आजचा आमचा मुख्य विषय हा आहे की आमच्या दावणीला ही गाय आहे. या गाईला आता मगाशी एका भागामध्ये आम्ही तुमच्याकडून माहिती पाहिली, तुम्ही म्हणले की माझा होणारी पैदास खोंड जर झाला तर तो शर्यतीलाच गेला पाहिजे. पण हे असं आमचं म्हणणं होतं, पण तुम्ही म्हणले की शर्यतीला, पण कुठल्या शर्यतीला तो पण विचार करणं वळू भरताना गरजेचं आहे. हे खरं तर आज आम्ही म्हणजे हे आमच्या कधी लक्षात नाही आलं, पण आज हा बारकावा आम्हाला लक्षात आला. तर आता एखादा वळू आम्हाला शर्यत क्षेत्रासाठीच गायीसाठी भरायचा आहे. मग त्याच्यामध्ये आता वळू बरेच आहेत आपल्यासमोर. आता नुकत्याच होणाऱ्या यात्रांमध्ये आम्ही पाहतोय मंडपामध्ये खूप वळू उभे आहेत, पण ह्या वळूचं वासरू कदाचित पट्टा पद्धतीला जाईल, कदाचित त्या दिवशीला त्या मालकाचं जे आहे ते कदाचित जनरलला जाईल. माझे शर्यतीचे पण बरेच प्रकार आहेत. मग वळूमधून तो गुण कसा निवडायचा शेतकऱ्याने, म्हणजे हे एवढं गणित, म्हणजे हा एखादा सूक्ष्म बारकावा आहे मग याच्यातला. बारकावाच आहे. आता समजा जनरल साईटला जर बैल पाळणार असेल आपला, तर त्या बैलाची जनरलला बैल काय होतो की जवळजवळ कोस्याचं प्रमाण कमी असतं. आता बैल कोसा वासरू कोसं होईल ह्याची काही गॅरंटी नाही आपल्याला. पण जनरलचा बैल कसा असतो की तो शक्यतो बैल भुजार असतो. दुसरा गोष्ट, भुजारपणा त्याकडे असतो आणि चंचलपणा जास्त असतो आणि अग्रेसिव्ह असतो तो बैल. आज बघा, आणि तो कानाला बैल लई टाईट असतो जनरलचा. आज हरण्या पळत असेल, आज बघतोय आपण सोशल मीडिया माध्यमातून, किंवा आज तो हेलिकॉप्टर पाहिजे असेल, किंवा तो परवा जो 1 नंबर केला तासगावला मैदान झालं त्यातला तो दुसरा पाहिजे असेल, किंवा तो मोरकी पाहिजे असेल. म्हणजे ही बैलं अशी आहेत की ॲक्टिव्ह आहेत, म्हणजे ॲक्टिव्ह म्हणजे अग्रेसिव्ह आहेत की त्यांना सण होत नाही पुढं एखादा बैल गेला तर. हा चंचलपणा आहे किंवा तो राग आहे जनरलला. तसं त्या पद्धतीचा वळू कुठला आहे किंवा त्या पद्धतीला मग जनरलला पळताना बैल कसा लागतो, तर टांगला चांगला पाहिजे. पाठीमागली जी टांग असते तर टांगत बैल चांगला असेल तो जनरलला बैल पाळणार. मग वळूसुद्धा तशाच पद्धतीने बघितला पाहिजे. कुठला ॲग्रेसिव्ह आहे, कुणाची कांबळ एकदम पातळ आहे, कमी आहे. कारण जनरलला 5-7 किलोमीटर जायचं असते, 5-7 किलोमीटर आपणाला रिटर्न यायचं असतं. तसं पट्टा पद्धतीत नसते. पट्टा पद्धतीत 1000 फूट, 900 फूट, 1100 फूट, 1200 फूट. 1200 फुटापेक्षा काय अंतर आता जास्त नसते. कारण आता पूर्वी कशी होती, माळं होती, पाणी फिरलेलं नव्हतं, त्यामुळं लोकांना थोडं 1200-1300, 1400 फुटापर्यंत फायनल पद्धत, पट्टा पद्धत असायची. आता राहील नाही. आता 1200 फुटाच्या आतच 700, 800, 900, 1000 फुटापर्यंतच पल्ला राहिला. आणि जनरल जो पट्टा पद्धतीत बैल पाळणार आहे, ह्या बैलाची खासियत काय आहे की तो बैल काळजाला धट पाहिजे. कारण त्या बैलाला पब्लिकवर एखाद्या वेळेस तिन्ही बी फेर पब्लिकवर काढावं लागतं. आणि जनरल पद्धतीला काय असतो की नियम नसतो. तुमची गाडी चाकुरी सोडून इकडे गेली, पब्लिकात फिरून पुन्हा पुढं आली तरी तिथं काय नियमाचं उल्लंघन होत नाही. फक्त त्यांनी सांगितलेल्या रोडने जायचं आणि त्या रोडने यायचं. मध्ये आधी तुम्ही कुणीकडेही फिरला तरी तुम्हाला काही ते बोलत नाही. पण पट्टा पद्धतीत तसं नसतं. पट्टा जो 10 फूट 12 फुटाचा जे पट्टा आहे त्या पट्ट्याला इकडं टच झालं नाही पाहिजे, इकडं टच झालं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे की जनरलचं पब्लिक ही एका जाग्यावरती जास्त दिसतं असतं किंवा असं विभागून असतं. तसं फायनलचं पब्लिक चारी बाजूने असतं त्या मैदानाच्या. आज पट्टा पद्धतीचं बघतोय, आज लाखो पब्लिक गोळा होत असते. प्रत्येक बैला मागं 10-20 माणसं म्हणलं तर माणसं किती झाली. आज 1000 गाडी नोंद होती, 1000-1500. आणि मग त्यामुळं तो बैल कसा पाहिजे की तो वळूकडं धाडस पाहिजे की किती जर पब्लिक असलं तरी असा लटपटला नाही पाहिजे बैल.
जर चुकून आपणाला तिन्ही फेरं जर कडनं पळायचं आलं आणि जर आपल्या बैलाकडं जर वासराकडं जर बुजारपणा असेल तर ते वासरू पुढं पळलच, असं पळणार नाही असं मला म्हणायचं नाही. पण पुढं पळत असताना ते काय करेल की पूर्ण जी 75% ताकद आहे ती आतल्या बैलाला रेटायला लावल, का तर इकडं पब्लिक आहे ते मला काहीतरी करेल. आणि तो बुजारपणा काय होईल की त्या बैलाला रेटण्यामुळे तुमची गाडी फॉल होईल. पुढं पळणे त्या बैलाला पुन्हा काय करायला लागतं, ते वासरू थटवायला लागतं आणि त्याची 50 ते 60% ताकद त्या वासराला थटवण्यात जाते. आणि मग पुढचं स्पीड काय होतं की पुढं स्पीड घ्यायचं ते त्याचं कमी होतं उडी मारण्यात, याला थटवत पळण्यामुळं. आणि त्यामुळं मग ती गाडी मार खाऊ शकते. आणि आज मग आत्ता आपण बघतोय रोज रोज मैदान आहेत आज, पण ज्याचा बैल कडेने पळतोय, जे कडेने का पळतो तर त्याचं काळीच तेवढं धट असते, तो लटपटत नाही बैल, भेट नाही, त्याला एकच डोक्यात असते, सुटलं की जायचं, मग पुढं कोणी येऊ द्या, तुडवत जाणे एवढं खरं. त्यासाठी कुठला वळू त्या पद्धतीचा आहे की ह्याच्याकडं म्हणजे धीटपणा आहे, काळजाच आहे, धीट काळजाचा बैल आहे आणि चंचलपणा आहे. ही पट्टा पद्धतवाल्याने बघितलं पाहिजे आणि त्या पद्धतीचा बैल पट्टा पद्धतवाल्याने भरवला पाहिजे. आणि जनरलवाल्याने बुजार आणि अतिचंच तो बैल म्हणजे गायला भरवला पाहिजे. भाऊ ह्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की म्हणजे सोप्या अजून जर एक म्हणजे मला जे समजलं त्याच्यातून की जो आपण त्या शर्यतीचे जे नियम आहेत किंवा ज्या पद्धतीने तिथं पळावं लागतं, मग त्या जे नियम, त्या पळण्याच्या पद्धती, त्या गोष्टी आपण वळूमध्ये बघितल्या पाहिजे असं त्या तिथे जाऊन म्हणजे तेच म्हणजे होतंय 100%. मला सांगा, आपण बैल वळू का भरवायचा चांगला धीट काळाचा, तर होणारं वासरू कसं शांत पाहिजे पण करेक्ट कार्यक्रम, म्हणजे स्पीड तर त्याला पाहिजेच, चंचलपणा त्यात दिसलाच पाहिजे. पण तो वळू असा चालायला लागला किंवा असं बघितलं आपण तर वाटलं पाहिजे की हा बैल म्हणजे भिणारा नाही किंवा ह्याचं वासरू होणार असं धट काळाचं होईल, भित्रा नाही, तो हालत नाही. आता काल आपण बघितलं एका वळूचं व्हिडिओ केलेलं, तुम्ही स्वतः अनुभवलं की तिच्यात किती चंचलपणा आहे. आणि तो जर चालायला लागला तर कशा पद्धतीत चालतो की जणू काय वाघ आला आणि मला कोणाची काही भीती नाही, मी म्हणजे माझ्यासारखा कोणी नाही, अशा जो रुबाबात चालतोय त्या वळूचं वासरू मला सांगा, जर तो चंचलपणा आला त्या वासरात आणि त्या वळूचं जर गुण आलं तर ते वासरू 100% पाळणार, काय अडचण येणार आहे माझा. आणि ते कुठल्याही कडेला टाका, दोन्ही साईडने ते पाळणार. आता भाऊ याच्यामध्ये एक गोष्ट आहे, मागाशी तुम्ही म्हणले की जनरल शर्यतीच्या बैलांची कानं कायम अशी ती टवकारलेली असतात असं तुम्ही जे म्हणले, तर त्याच्यामध्ये असं म्हणूया, मग समजा आपण गाईला वळू भरत असताना तो वळू जर कान जर लावतच नसेल तर तो कदाचित लावू नये. समजा माझी इच्छा आहे की माझं वासरू हे जनरलला गेलं पाहिजे आणि मी वळू जो असा लावला की जो कानच लावत नाहीये, तर ते निवडमध्ये त्या गोष्टी पण बघणं गरजेचं, त्या गोष्टी बघणे गरजेचं आहे. पण असं नाही की 100% बैल कान लावते, पण तो एक पारखण्याचा एक गुण आहे की बाबा पळाव बैल कसा असावा, पळणाऱ्या बैलाची काय आपण बघितलं पाहिजे, ही त्यातला एक गुण आहे. जसं आपण शिपूट बारीक बघतोय, पळाव बैल आपण वासरू एखादं घेत असताना आपण काय म्हणतो की त्याचा शिपूट बारीक पाहिजे, लांडा पाहिजे, कान बारीक पाहिजेत, कांबळ कमी पाहिजे, पायाची खुरं मजबूत पाहिजेत. ही जसं आपण बघितलं जातं तसं वळू भरताना सुद्धा ती लक्षणं बघायच पाहिजे, त्यावेळेलाच तुमच्या ते वासरात येणार आणि मगच वासरू तुमचं पळणार. आता भाऊ ह्याच्यामध्ये हा बारकावा तर आला लक्षात आमच्या, पण आता वळू भरत असताना आपण मागे देखील कट्टा कार्यक्रमामध्ये हे बघितलंय की बाबा समजा गाय पहिल्याच व्याताची लहान गाय आहे किंवा काय, तर नको जा तिकडं जिबे चल तिकडं चल खाली, तर वळू भरत असताना त्या कालवड पहिल्या व्याताची शरीराने लहान आहे, तर मग वळू निवडताना मग कसा निवडावा, नुकतंच चालू झालेला वळू का 4 दाती का. आता काल आम्ही एका यात्रेमध्ये पाहिला की जो वळू कदाचित जर आपण विषय म्हणलो तो वळू चालत होता तर कदाचित जमीन हादरत होती, त्या वळूनी एक फिरकी घ्यावी, तर असं जर त्याच्या तावडीत कोण सापडलं तर कदाचित तो 10 फूट लांब उडूनही जाईल, एवढ्या ताकदीचे पण वळू जो आपल्या महाराष्ट्रात आहे. मग तो वळू कसा निवडायचा, समजा तो वळू योग्यच आहे पण त्याची ताकद एवढी भयानक आहे, पण आपली गाय कदाचित लहान आहे, मग आपण ती पण काळजी घेतली पाहिजे का? तो बैल आपण लहान गायला भरवू शकत. आता काय गाय मालक भरवते तो त्यांचा प्रश्न, तसा हिशोब केला तर वळू हा गायच्या हिशोबानेच पाहिजे. पहिल्या वेताला तर लहान वयाचाच वळू पाहिजे. तुम्ही 4-2 वासरं बघा लहान वयाची, तुम्हाला वळू जर कुणाचं नाही पटलं तर पळाव क्षेत्रातलं एखादा वासरू बघा, ते नाही बैल सोडत नसला तर एखाद्या शेतकऱ्याकडे कुणाकडे आहे का चांगलं बघा आणि त्या पद्धतीचा बैल त्या गायला भरा.
आता मग याच्यामध्ये असं काही गणित आहे का की बाबा पहिल्या व्यताला लहान वळूच म्हणजे चालू झालेले नुकते वळूच भरले पाहिजे, पण समजा ती गाय एखादी पहिल्या व्यताची मालकाने काळजीपूर्वक चांगली तयार केलेली पण असू शकते, मग तयार जर चांगली गाय असेल तर मग मोठा वळू पहिल्या व्यताला भरायला हरकत आहे काही? हरकत नाही काय, गाय जर मजबूत असेल, वळू शहाणा असेल तर ते भरायला काय हरकत नाही. पण शक्यतो 400च्या पुढला वळू पहिल्या व्यताला तर भरला नाही पाहिजे. भाऊ आता तसं पाहायला गेलं तर यात्रांमध्ये आम्ही वळू मंडपात असतात, आज शेतकऱ्यांचे वळू प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात. तर आज तसं पाहायला गेलं तर शेतकऱ्याला एकमेव जागा अशी की यात्रा, वार्षिक यात्रा, त्याचबरोबर आपलं होणारं प्रदर्शन की तिथं आवर्जून हे वळू येतात. मग आता जेव्हा वळू निवडायची वेळ येते आता तर शेतकऱ्यांनी किती अगोदर तयारी करणं गरजेचं आहे. त्यांनी ह्या यात्रा असतील आणि प्रदर्शन असेल तसं आम्हाला वाटतं तिथं गेलं पाहिजे त्यांनी, कारण एका जागेवर त्याला म्हणजे कदाचित निवड प्रक्रियेची जी रिंगण आहे त्याच्यात जो पंच असतोय, डॉक्टर असतोय, ती जी निवड करतोय, कदाचित बाहेरनं जे प्रेक्षक आहेत त्यातले गाई मालक पण निवड प्रक्रिया करत असतील, माझ्या गाईला हा नाही हा नाही हा, असं पण होत असेल ना? होतं काय होतं की वळू यात्रेत येऊन का बघायचं किंवा प्रदर्शनच्या ठिकाणी जाऊन आपल्या गायीला भरवायचा वळू का निवडायचा, ह्याच्या मागचं कारण काय असतं की आपण प्रत्येक वळू जर त्या वळू मालकाच्या घरी जाऊन बघितला तर तो तिथं आपणाला ॲक्टिव्हच वाटतो. कोणताही वळू जावं, तुम्ही 10 मालकाच्या घरी दिवसातून गेला तर एखादा वळू वाटेल की हा जरा नरम, नाहीतर म्हणजे ज्याला जास्त कळते तो काय एका 10 वळू बघितलं तर म्हणाल की हा वळू ठीक आहे, चांगला आहे, ज्याला समजतं येतो. पण काही लोकांना काय होतं की 10 वळू 10 ठिकाणी बघितलं तर त्याला वाटतं ह्याच्यापेक्षा तो चांगला आहे, त्याच्यापेक्षा तो चांगला आहे, त्याच्यापेक्षा तो चांगला आहे, आणि मग तो कन्फ्यूज होतो. तर ज्याला असं जो कन्फ्यूज होणार आहे त्यानं काय करायचं, एक तर यात्रा बघायची. यात्रेत एक ठिकाणी आलेले असतात, एका लाईनं मंडपात असतात कुठंतरी, एका वेळेस थोडं इकडं तिकडं असतंय, आणि तिथं काय होतं की हा वळू बघितला समजा किंवा प्रदर्शन असेल तर प्रदर्शन या ठिकाणी काय होतं, वळूच्या वेळेला एका लाईननं उभा केलेले असतात, त्यावेळेला तुम्हाला सगळ्या त्याच्या अंगभूत सगळं दिसतं, म्हणजे नॅचरल जे आहे ते सगळं दिसतं. समोर जर आपण वळूच्या पुढं उभा राहिलो आणि समोर जर आपल्या 10 वळू उभा केले तर आपणाला प्रत्येकाचं तोंड कसं आहे कळतं, नाकाची नळी कशी आहे कळते, शिंगाचा आकार कळतो, जाडी कुणाची कमी जास्त आहे कळते, कांबळ कशी आहे कळते, फुडल्या पायाची खुराची आणि पायाची ठेवण कशी आहे ती कळते, आणि समोरनं बैल पोटात मोठा आहे का लहान आहे किंवा विटगत आहे हे कळतं. आणि हे बघितल्यानंतर दुसऱ्यांदा बैल कुठं जाऊन बघायचा तर पुन्हा पाठीमागं जायचं वळूंच्या आणि पाठीमागून वळू बघायचा. ज्याला खरंच वळू पारखायचं असेल त्याने एक वेळ पुढं उभा राहायचं, बैलाच्या पुढून बघायचा आणि पुन्हा पाठीमागून बघायचा. तो असा इटगत दिसला पाहिजे बैल, असा बोपळ्यागत मध्ये फुगला आहे, पुढं बारीक आहे, मागं बारीक आहे, असं नाही दिसलं पाहिजे. आणि मग त्यावेळेला ठरवायचं की कुणाचा चौक पडत आहे, कुणाचा चौक रुंद आहे, कुणाचा शिपूट बारीक आहे, तो कितपत बारीक आहे, कितपत लांडा आहे, त्याचा गोंड्याचा आकार कसा आहे, पायाची मागली ठेवण कशी आहे, पुढच्या पायाची ठेवण कशी आहे, ही ज्या वेळेला तुम्ही 10 वळू समोर बघताला त्यावेळेला तुमचं एक 5 मिनिटात तुम्ही तिथं वळू फायनल करणार की हा वळू आपल्या गायला भरण्यासाठी योग्य आहे. भाऊ धन्यवाद. खरं तर आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही वळूबद्दल बरीचशी माहिती पाहतोय. भाऊ आता अजून एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की बाजारामधले जे वळू असतात तर एखादा वळू आपण जेव्हा भरतो तर जुन्या काळातले वळू आणि आत्ताच्या काळातले वळू, आत्ता तसं पाहायला गेलं तर प्रमाण मोठ्या प्रमाणात आज शेतकरी वळू जास्त दावणीला घेतोय की आज आपण पाहिलं तर काही काही शेतकऱ्यांच्या दावणीला एक तास शक्यतो क्वचित एखाद्या एक वळू असणं एखाद्या शेतकऱ्याच्या दावणीला क्वचित आहे, पण आज एकापेक्षा जास्त वळू बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाहायला मिळतात. मग याचं कारण गायींचं प्रमाण वाढलंय का, लोकांची निवड प्रक्रिया, लोकांना आवड निवड थोडीशी बदलली आहे का, कशासाठी हे? आता कसं झालंय, गायीचं प्रमाण काय वाढलेलं नाही, काय पाठीमागल्या 10-15 वर्षात गायीचं प्रमाण घटलेलंच आहे. शर्यत बंदी आली आणि गायीचं प्रमाण खिलारचं घटलं. आता काय झालं की तो वळू जास्त चालतोय, त्या खाणीचा वळू जास्त चालतोय, ह्या खाणीचा वळू जास्त चालतोय. मग आपणाकडे येणारा माणूस जर समजा एका दोघा चौघांनी जर म्हटले की तुम्ही तिकोंडी लाईनचा का वळू घेतला नाही, तर मग काय होतं की त्या वळू मालकाला वाटतं यायला बहुत तिकोंडी लाईनला मागणी जास्त आहे, मग तिकोंडी लाईनचा वळू घ्या. एखाद्या मालकापाशी सीतापूर खाणीचा 4 वेळा उच्चार जर केला येणाऱ्या लोकांनी तर मग त्याला वाटतं याला सीतापूर खाणीचा वळू घेतला पाहिजे अजून एक आपल्याकडे, म्हणजे ह्या खाणीचा नाही तर ह्या खाणीचा. लोक वेगवेगळ्या खाणीची माणसं येतात, त्यामुळं तो एकापेक्षा जास्त वळू सांभाळायला लागला. कुणाला काळा आवडतो,
काळ्याची मागणी झाली तर मग एखादा कोसा खिलार वळू पाळणारा लोक मग शेतकरी काय करतो की पुन्हा काळा आणून बांधतो. मग त्यामुळं एक वळू पाळणारा शेतकरी आज सोशल मीडियामुळं त्याला ह्या 2-4 खाणी माहीत झाल्यामुळं मागणी ज्या खाणीची होईल, जे एखाद्या वेळेस 4 लोकांनी जर सिद्धापूर खाणीची मागणी केली, 4 लोकांनी तिकोंडी खाणीची केली, 4 लोकांनी नेवरी खाणीची केली, 4 लोकांनी आज मडसनाळ कामी आहे त्याच्या खाणीची केली, कारजाळ खान, तर मग असं होत जातं. आणि कुणी कपिलाची केली 4-2 लोकांनी, तर मग त्या वळू मालकाला काय होतं की वाटतं याला बहुतेक काळ्या बैलाकडं गाई जास्त जाते, मग आपण काळा बैल ठेवावा, कोसा बैलाकडं गाई जास्त म्हणून आपण कोसा बैल ठेवावा, आणि पांढरा बैलाकडं काजळी खिलार जास्त जाते म्हणून आपण पांढरा बैल ठेवावा. त्यामुळं प्रत्येक वळू मालकाकडं आता 2-3 वळू यामुळं झाले. भाऊ, एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की आता हे वळू जास्तीत जास्त असणं हे आम्ही पाहिलं, पण आता त्याच्यानंतर आम्हाला एक गोष्ट लक्षात येते मागच्या 7 ते 8 वर्षामध्ये की एखाद्या वळू मालकाने एखाद्या लाईनचा, म्हणू की सिद्धापूर म्हणा किंवा तिकोंडी लाईनचा किंवा इतर सगळ्या लाईनचा, तर त्यांनी तो वळू सांभाळला आणि पुढील भविष्यकाळात समजा तो वळू काही कारणाने किंवा तो हे गेला किंवा काय झालं, तर माणूस वळू मालक त्याच लाईनचं परत वळू ठेवत जातोय. असं क्वचित म्हणजे पाहण्यात कमी आहे की बाबा माझ्याकडे ज्या लाईनचा होता त्याच्यापेक्षा दुसऱ्या लाईनचा मी नंतर आणला किंवा काय, किंवा चालू वळूच्या लाईनमध्येच आम्ही पुढचा अजून एक वळू धावणीला आणतो, तो त्याच बैलाचा वासरू त्याच लाईनचा आणतो, म्हणजे इथं ती लाईनच तो माणूस सांभाळतोय. पण काही काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं पण आम्ही ऐकलं काही काहींचं की जुन्या काळामध्ये असं व्हायचं की तुमच्या या रेणावीमधला वळू नंतर तुम्ही एक 5 वर्ष वापरलं तर पुढची 5 वर्ष तुम्ही तुमचं शेजारचं रेवण सिद्ध गाव आहे किंवा अजून बलवडी आहे, खानापूर आहे, तर इकडं तुम्ही वळू बदलायचे असं जुन्या काळात, की जेणेकरून हिथलं ब्रीडिंग थोडंसं बदलून किंवा असं काहीतरी व्हायचं. तर एकाच लाईनचं ते मेंटेन ठेवणं आणि वळू गावोगावी बदलणं याच्यात काय केलं पाहिजे किंवा काय फरक असतो? काय होतं की एकाच लाईनची जर पैदास झाली तर ह्या भागात उद्या समजा वासरं चांगली झाली एकाच लाईनची, तर ते ब्रिडिंगला वापरता येत नाहीत. जर वेगवेगळ्या लाईनची 4-2 वर्षांत जर वळू बदलत गेला तर एखादं वळूच्या लेवलचं वासरू हे आमच्या गावात जन्मू शकतं किंवा खानापुरात जन्मू शकतं. आणि त्या शेतकऱ्याला ज्याला गाय भरवायची आहे त्याला सोयीस्कर काय होतं, तर पहिली लाईन आणि दुसरी लाईन वेगळ्या असल्यामुळं इथल्या इथं ते भरवायला अडचण येत नाही. पण मला सांगा, आज जर इथं आम्ही जर काय कंटिन्यू जर समजा एक लाईन ठेवली, सिद्धापूर ठेवली, तिकोंडी ठेवली, कारजाळ ठेवली, समजा निवर्गी ठेवली किंवा अन्य काही खाणी आहेत तयार झाली आहेत आता, त्यात समजा एकच ठेवली, जर आमच्या भागात समजा एकच लाईन तयार झाली तर उद्या वळू आम्ही कुठनं आणायचं? आणि समजा आपल्यापासून एक 25-30 किलोमीटरवरती जर समजा त्याला बी तीच आवडली, तीच लाईन तयार झाली, तर पुन्हा वळू म्हणजे मग रक्तगटी एक येणार, पुन्हा होणारी पैदास व्यवस्थित होणार नाही. त्यासाठी वळू वेगवेगळ्या लाईनचा पाहिजे किंवा वेगवेगळ्या भागात वेगवेगळा पाहिजे. एक शेवटचा प्रश्न भाऊ, की आता माझं आपल्या इथं 2 गायी आहेत आणि गायी सांभाळणं त्याच्यामध्ये तुम्हाला दिवसभर गुंतून राहावं लागतंय का, आणि वळू सांभाळणं याच्यामध्ये तुम्हाला दिवसभर तिथं गुंतणं आहेच का? आता गाय सांभाळणं म्हणजे कसं आहे, गायला समजा तुम्ही सकाळी 10 वाजेपर्यंत चारा पोट भरून दिला, म्हणजे बांधून असेल तर त्याला पुन्हा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत गायला काय लागत नाही किंवा 5 वाजेपर्यंत. 5 वाजल्यानंतर 5 ते 7 तुम्ही पुन्हा तिला पोटभर चारा दिला तर पुन्हा तुम्ही निवांत झाला. म्हणजे तुम्हाला दुपारचा जो 7-8 5-7 तासाचा जो पिरियड आहे त्यात तुम्ही कुठेही जाऊ शकता, दुसरं काम करू शकता. आणि वळूला पण कसं आहे माहीत आहे का, बाहेर जाऊ शकता, पण वळूची स्थिती अशी आहे की समजा तुम्ही आज इथनं एक 40 किलोमीटरवरती तुम्हाला जायचं आणि तुम्ही 30 किलोमीटरवर गेला आणि जर फोन आला की गाय आली आणि या, तर तुमचं पुढचं काम होत नाही. पुढं जायचं तर मागं गायवाला किती वेळ थांबणार? बैलांनी तिथं जर काय समजा घरी दुसरं कोण जर मेंटेन कराय तो बैल जर नसेल आणि जर बैलानं काय घोटाळा केला, नाचला, उड्या मारल्या, उकरलं, शिंगा अडकलं, पाय अडकलं कासऱ्यात, जर तो घोटाळा झाला तर त्याला कोण जबाबदार? त्यासाठी वळू मालकाला शक्यतो 2 माणसं लागतात आणि 2 मेंटेन करणारी माणसं जर घरी असली तरच त्याच्या वळू पाळण्यात मजा असते. कारण एक बाहेर गेला तर एक त्याला हँडल करू शकतो. तसं गायचं कसं आहे, कोण असो अगर नसो, एकदा पोटभर चारा तिला मिळला तर गाय निवांत राहील 4-5 वाजेपर्यंत, पुन्हा पोट भरून मिळलं की पुन्हा रात्रभर निवांत बसेल. हा त्या दोन्हीतला फरक आहे. आणि जर समजा डोंगराला हिंडाय जाणार असेल तर एखाद दिवशी बाहेर जायचं असेल तर नाही, म्हणजे हिंडाय तिला जरी सोडलं आणि बांधून घालून चारा घातला तरी पण तिचं पोट भरू शकतं. हा दोन्हीतला फरक आहे. वळू सांभाळण्यात रिस्क आहे, गाय सांभाळण्यात काय रिस्क नाही तुम्हाला.
भाऊ धन्यवाद. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी माहिती घेतली की वळू कसा असला पाहिजे, वळू निवडायचा कसा. मंडळी, अशाच प्रकारची अधिक माहिती आपण पाहत राहूया. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.